हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 57. न करोति. बा साधका, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाप्रमाणे तुला चांगले माहीत झाले आहे की देहपतन झाल्यावर सूक्ष्म असलेली तुझी बुद्धी, स्मृती, मन, जीव हे अंशात्म्याबरोबर म्हणजे तुझ्याबरोबर पुढील जन्माच्या यात्रेसाठी लटकून येतात. अर्थात बुद्धी आणि स्मृती ह्यांच्याबरोबर जीवनभर तुझ्यावर झालेले संस्कार तुला सोबत करतात. परंतु तुला जास्त चांगले माहीत झाले आहे की तू जीवनभर कमावलेले परंतु सूक्ष्म नसलेले जड, धन, संपत्ती, वस्तुजगत तुझ्याबरोबर येत नाही. जीवनात तुला भेटलेली माणसे तुझ्याबरोबर सोबत येत नाहीत. जड, धन, संपत्ती, वस्तू, माणसे येथेच मागे राहतात. जड, धन, संपत्ती, वस्तू घराला धार्जिणी असतात. आपल्याला कोण वापरत आहे ह्याच्याशी त्यांना काहीही कर्तव्य नसते. तसेच तू मृत झाल्यावर तुला भेटलेली माणसे 4 दिवस दुःखात राहतात आणि आपापल्या कामाला सुरुवात करतात. कधी प्रसंगाने आठवणी काढतात इतकेच. कारण तुझ्या मागे त्यांना जगायचे असते. आता मला सांग की जीवनभर इतका आटापिटा करून तू जड, धनसंपत्ती, वस्तू कशासाठी आणि कोणासाठी कमावतोस आणि जमावतोस? उपभोगायला वेळच नाही. कमवीत आणि जमवीत राहिलास. संसारापुरते कमावलेस, उपभोगलेस, यात आनंद आहे. आयते मिळाल्यावर वंशज काय दिवे लावतात ते तू पाहिले आहेस. यासाठी कर्मयोग झाल्यावर मंत्र आहे न करोति. लेख क्रमांक 58. न करोति. आपल्यापैकी प्रत्येकजण आनंदात जगायला सुयोग्य अशा प्रकारेच जन्माला येत असतो. कारण जीव हा मूलतः आनंद आहे. तोच त्याचा स्वभाव आहे. तेच त्याचे जीवन आहे. केवळ आनंदात असणाराच साक्षीत्वाने सृष्टीलीलेचे अवलोकन करू शकतो. तोच आत्मप्रेरणेने जगू शकतो. तोच ते जसे जीवन प्राप्त आहे त्याचा मोठ्या समाधानाने स्वीकार करू शकतो. तोच संचित विरहित असू शकतो. तोच मुक्त, सायुज्यमुक्त होऊ शकतो. कारण तो न करोति हे तत्त्व अंगीकारितो. तथापि मानव स्वतःच्या कृतीने लहानांवर, तरुणांवर महाविचित्र संस्कार करतो. जे आपल्याकडे आहे ते आहेच. जे नाही ते कसे मिळेल ह्याची काळजी करावी. धनाने धन वाढवत न्यावे. आहे त्या पदावर समाधानी न राहता पदोन्नती कशी होईल ह्यासाठी खटपट करावी. युद्ध, प्रेम, व्यवहार यात अनीतीने वागणे, फसविणे, लबाडी करणे इत्यादी सर्व माफ असते. कामाला कोठे गेल्यास तेथे मंदिरात जावे, पेटीत थोडे दान टाकावे किंवा वेळ असेल तर मंत्र, विधी, सोपस्कार करावे. देवाला नमस्कार करावा आणि ह्या सगळ्या बदली आपल्या अपेक्षेप्रमाणे मागणे मागावे. एखादा देव, महाराज, स्वामी पावला नाही तर देव, महाराज, स्वामी बदलावा. भरपूर आहेत. ह्या करोतीमुळे काय होते? हरि ओम.